नमस्कार. लक्षवेधीच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. झोटिंग समितीच्या अहवालाच्या निमित्तानं महाराष्ट्रात मंगळवारी काहीशी खळबळ उडाली. दिवसाच्या सुरुवातीला बातमी अशी आली की झोटिंग समितीचा अहवाल गायब झालाय. संध्याकाळ होईस्तो असं सांगण्यात आलं की नाही, अहवाल गायब झालेला नाही, तो शोधल्यावर सापडलेला आहे. इथे काही मूलभूत प्रश्न आहेत. ते प्रश्न असे आहेत की अहवाल गहाळ झाला हे राज्याच्या मुख्य सचिवांनी उपमुख्यमंत्र्यांना सांगावं आणि तो अहवाल संध्याकाळी सापडावा. इतकं ढिसाळ प्रशासन महाराष्ट्राला लाभलंय का? मुख्य सचिवांना अहवाल हरवण्याची गोष्ट आणि अहवाल सापडण्याची गोष्ट सांगायला बसवलंय का? आणि त्या पलीकडचा प्रश्न, हा झोटिंग समितीचा अहवाल अचानक मवियाला का आठवला? खडसेंच्या ईडी चौकशीच्या निमित्तानं सातत्यानं या झोटिंग अहवालाच्या बाबतीतले अनेक संदर्भ पुढे येत असताना झोटिंग समितीच्या अहवालात आता अजित पवारांना का रस आला असावा? एकनाथ खडसे यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांच्या आणि आरोपांच्या निमित्तानं त्यांची राजकीय कारकीर्द तुर्तास काहीशी आरडात गेलेली असताना एकनाथ खडसेंवरचं आरोपांचं सगळं मळब दूर करण्यासाठी हा झोटिंग समितीचा अहवाल मवियाला वापरायचा आहे की झोटिंग समितीच्या अहवालात आणखीन काहीतरी खोदून काढून काही वेगळंच राष्ट्रवादीला घडवायचंय? या निमित्तानं आजची लक्षवेधीची चर्चा आपण करतोय की झोटिंग समितीचा अहवाल खरंच हरवला होता का? चर्चेसाठी या भागात आपल्या सोबत कोण कोण आहेत त्यांचा परिचय करून देतो. आपल्या सोबत राजकीय विश्लेषक या नात्यानं मकरंद मुळे, जयंत माइंडकर आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं आपल्या सोबत शिवराय कुलकर्णी आहेत. सर्व मान्यवरांचं चर्चेमध्ये स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसलाही या चर्चेत निमंत्रित करण्यात आलेलं आहे. काही तांत्रिक अडचणींमुळे आत्ता या क्षणाला त्यांचे प्रवक्ते जोडले गेलेले नाहीत. जितक्या लवकर ते आपल्या सोबत जोडले जातील तितक्या लवकर त्या पक्षाची भूमिका आपल्या समोर येऊ शकेल असं आपण निश्चित म्हणू शकतो. आता माझा पहिला प्रश्न आत्ताच्या घडीला पटकन जयंतराव माइंडकर यांना आहे. जयंतराव माइंडकर, या झोटिंग समितीच्या अहवालाची आठवण अचानक अजित पवारांना का व्हावी? एक तुम्ही आपल्या अँकरिंग मध्ये फार सुंदर शब्द सांगितले. खरं ते दोन शब्द थोडेसे इलॅबोरेट करतो. दॅट इज एव्हरीथिंग ऑफ दिस डिस्कशन. तुम्ही असं म्हणालात की झोटिंग समितीचा अहवाल आत्ता दाखवून नेमकं काय साध्य करायचं आहे, की खडसेंना क्लीन चिट द्यायची आहे की अजून काही त्याच्या पलीकडचं राष्ट्रवादीला साध्य करून घ्यायचं आहे? मला असं वाटतं हे दोन्हीही वाक्य आहेत एकाच वेळेस. आणि थोडंसं एक सर्वच पक्षांच्या बाबतीत सांगतो, म्हणजे केवळ शिवराय कुलकर्णींना राग येईल की आम्हीच फक्त पाहिली दाबून ठेवतो का. एक प्रशासकीय लकुना म्हणून मी सांगून ठेवतो की जर एखादी फाईल दाबून ठेवायची, अडकवायची असं मनात आलं तर कोणतंही सरकार, कोणताही सत्तेवरचा पक्ष ते सहजगत्या करू शकतो. आता माझ्या या शब्दात प्रत्येकाने समजून घ्यावं की भारतीय जनता पार्टीने ती दाबून ठेवलेली होती की नाही. हे पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, हे आपण आतापर्यंत डिस्कशन मध्ये अनेक वेळा आलेलं आहे की खडसेंसारख्या ज्येष्ठ नेत्याच्या विरुद्ध, की ज्यांनी 1990 पासून आमदार होते, ज्यांनी विरोधी पक्ष नेता म्हणून काम केलंय, त्यांच्यावर एकदम भ्रष्टाचाराचे आरोप आणि ईडी जे जणू काही एक नरेंद्र मोदींचा एक पक्षाचा भाग आहे अशा प्रकारचं लगेच चौकशी. याचा अर्थ ती चौकशी योग्य होती की नाही याच्याबद्दल अनेक वेळा मीडियात चर्चा होते. आता फक्त एकच आहे. मी चर्चेला पटकन पुढे नेतो. मकरंद मुळेंना थोडीशी विनंती अशी की त्यांनी आपली फ्रेम ऍडजस्ट करावी, ते नीट दिसत नाहीयेत. शिवराय कुलकर्णी यांच्यासाठी माझा पुढचा प्रश्न असेल. शिवराय, झोटिंग समितीच्या अहवालात काय दडलंय हे तुम्ही निश्चित सांगू शकता, कारण तुमच्या कार्यकाळामध्ये हा सगळा अहवाल समोर आला आणि त्या निमित्तानं खडसेंना क्लीन चिटही मिळाली. प्रसादजी, आतापर्यंत जे विश्लेषण आपल्या याच्यावर सुरू होतं वाहिनीवर, माझे मित्र जयंतराव माइंडकर बोलत होते आणि याच्यामध्ये खडसे बाजूला ठेवून भारतीय जनता पार्टी, देवेंद्रजी फडणवीस, मोदी आणि ईडी याच विषयावर ते बोलत होते. बर, असं आहे की शिवराय बोला. शिवराय, आपण सलग बोलत राहा, आपला आवाज अतिशय नीट येतोय. काल ईडीची फाईल गहाळ झाल्याची बातमी ही मंत्रालयातून आली.
ज्या कोणी मंत्र्याला हे उत्तर मिळालं की फाईल गायब झालेली आहे त्यांनी कुठलीही चौकशी समिती लावली नाही, कोणालाही जाब विचारला नाही, तात्काळ पुन्हा फाईल सापडली. आता फाईल तुम्हाला सापडलेली आहे. आमची पहिली मागणी ही आहे की झोटिंग समितीचा अहवाल हा जसाच्या तसा या सरकारने जाहीर करावा, तो लोकांच्या समोर आणावा. कारण की काल फाईल गहाळ झाली म्हटल्याबरोबर बहुतांश राजकीय निरीक्षक म्हणवणारे लोक आणि बहुतांश राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे प्रवक्ते ही फाईल जणू काही भारतीय जनता पार्टीने दाबून ठेवलेली आहे. सरकार तुमचं, तिजोरी तुमची, चाब्या तुमच्या हातामध्ये, आणि भारतीय जनता पार्टीवर तोंड सुख घेत होते कालपर्यंत. आता आज फाईल सापडलेली आहे तुमच्या हातामध्ये, फाईल पण मग मला एका प्रश्नाचं उत्तर वेगळ्या मुद्द्यावर आपल्याला न्यायचं आहे की फाईल हरवली म्हणतात, फाईल सापडली म्हणतात. मुळात फाईल खरंच हरवली होती का, हा प्रश्न उपस्थित व्हायला हवा. आणि राज्याचा मुख्य सचिव सांगतो अहवाल हरवलाय म्हणून, आणि त्याच मुख्य सचिवाला थोड्या वेळाने हा साक्षात्कार होतो की फाईल सापडलेली आहे म्हणून. मला एक वेगळा मुद्दा उपस्थित करायचा आहे ज्यावर आपण शिवराय बोला. झोटिंग समितीचा अहवाल येणं केनं प्रकारेण चर्चेत आणून काही वेगळं साध्य करायचं होतं. निश्चित एकनाथ खडसेंना भारतीय जनता पार्टीवर तोफ डागण्यासाठी म्हणून पार्टीमध्ये घेतलं. आता एकनाथ खडसे आणि जळगावचं जे एकूण राजकारण आहे आपण बघताय ते अत्यंत तापलेलं आहे. तिथली शिवसेना पूर्णपणे खडसेंच्या विरोधात आहे. गुलाबराव आणि खडसेंचा संघर्ष तिथे सुरू झालेला आहे. काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीमध्ये कसा गोंधळ सुरू आहे याच्या आधीच्या चर्चेमध्ये आपण सविस्तर त्यावर चर्चा केली आहे, म्हणून मी त्यावर प्रकाश टाकत नाही. पण आता खडसेंना खरोखर यांना न्याय द्यायचा आहे का की फक्त खडसेंचा उपयोग करून घ्यायचा होता, इथपर्यंतचा सगळा विषय आहे. बरं, याच्यावर माइंडकरांना बोलतं व्हायचंय, याच्यावर माइंडकरांना बोलतं व्हायचंय. पटकन माइंडकर, वेळेची मर्यादा आहे. खडसेंना खरोखर अन्याय दूर करायचा आहे की नाही याचं एक थोडंसं आउट ऑफ वे उत्तर असं आहे की माझ्या अल्प माहितीप्रमाणे आणि सर्व चॅनेलच्या अल्प माहितीप्रमाणे खडसेंचं नाव हे नॉमिनेटेड आमदारांच्या यादीत राष्ट्रवादींनी पाठवलंय. आता ती सुद्धा फाईल कुठे थांबलेली आहे. त्याच्यामुळे आदरणीय शिवराय कुलकर्णी असे भाजपमध्ये फाईल थांबून राहण्याचे प्रकार तेव्हा ती सुद्धा नावं सापडत नव्हती बरं का. भगतसिंग कोश्यारीकडे आठवून पहा, ती पण लगेच सापडली संध्याकाळी. अशा गोष्टी घडतात शिवराय कुलकर्णी. आनंदाच्या उकळ्या फुटू देऊ नका, जरा अंतर्मनात झाका. असं आहे माइंडकरजी, आनंदाच्या उकळ्या तुम्हाला फुटतात, आम्हाला नाही. मला काही, मी नॉर्मल आहे हो. मी फक्त अनालिसिस करतोय. अनेक वेळा तुमच्या बाजूचं तुम्हाला माहित नाही, मी अनेक वेळा तुमच्या बाजूचं बोलत असतो. तुम्ही कोणाच्या बाजूने बोलताय ज्याशी मला काहीही घेणं देणं नाही. मी भाजपच्या बाजूने बोलत असतो. सुटलो मी. ठीक आहे, मुद्द्यावर येऊया. शिवराय आपला मुद्दा मांडतात, ऐकूयात आपण. मी तुम्हाला सांगतो की काल ही फाईल हरवल्यानंतर, हरवलं असं मंत्र्याचे म्हणजे मुख्य सचिव सांगतात. मुख्य सचिवांसारखा माणूस बेजबाबदारपणे सांगतो की फाईल हरवलं, आणि फाईल हरवलं म्हटल्याबरोबर काल राष्ट्रवादीचे आणि महाविकास आघाडीचे सर्व प्रवक्ते भारतीय जनता पार्टीची अजूनही किती ताकद आहे की फडणवीसच अजूनही पाऊण मंत्रालय चालवतात, अर्ध नाही पाऊण मंत्रालय चालवतात, आणि फडणवीसांचेच माणसं पेरलेले आहे. मी त्यांचे आभार मानतो की त्यांना फडणवीसांच्या ताकदीची कल्पना आली, भारतीय जनता पार्टीच्या ताकदीची कल्पना आली की आजही 75% मंत्रालय फडणवीसांच्या म्हणण्याहून चालते, म्हणून काल यांनी राळ उठवलेली होती. आज काही वृत्तपत्रांनी झोटिंगच्या अहवालात काय आहे हे नमूद केल्यानंतर या सगळ्या पोपटांची भाषा बदललेली आहे. आज भाषा बदललेली आहे. मला शिवराय सांगून टाका. शिवराय तुम्ही सांगा ना, काय आहे अहवालात, काय आहे. मला अहवालात काय मला माहिती आहे, तो पटलावर ठेवला गेलेला नाही. पटलावर ठेवला गेलेला नाही कारण तो न्यायप्रविष्ट होता. पण आज जे पत्रकारांनी शोध पत्रकारितेच्या माध्यमातून ज्या काही बातम्या छापलेल्या आहेत त्या बातम्या वाचल्यानंतर सगळ्याची भाषा बदलली. ठीक आहे, मकरंद मुळेंना बोलता करूयात. 1 मिनिट. मकरंद मुळे, या सगळ्या घटनाक्रमातून तुम्हाला बिटवीन द लाईन काय दिसतंय? हे मुळात लक्षात घेतलं पाहिजे की झोटिंग समितीचा अहवाल हरवला आणि सापडला हे उत्तर कुठल्याही सत्तेतल्या राजकीय पक्षाच्या नेत्यांनी दिलेलं नाहीये, ते मुख्य सचिवांनी दिले. मुख्य सचिवांवर दोन्ही उत्तर देण्याकरता कोणी दबाव काढला होता का? म्हणजे तुम्हीच सांगा हरवली आणि तुम्हीच सांगा मिळाली. हे जे काही घडलंय मला वाटतं हा खूप गंभीर प्रकार आहे की अख्ख्या प्रशासनाचं राजकारणात ओढलं जात आहे. दुसरा मुद्दा असा आहे की खडशांना जे राष्ट्रवादीत केला तो राष्ट्रवादीत का स्वीकृती आहे का त्या प्रवेशाची, ती अजून अडचण आहे. आणि शिवसेना तर उभं वैर आहे, 4 वर्षाचं वैर आहे.
2014ला खडसे जेव्हा भाजपमध्ये होते आणि युतीत कुठली त्यावेळी खडशांची तुम्ही मग आपल्याला मकरंद मुळे आपल्याला असं सुचवायचं आहे का की खडसेंची राजकीय प्रतिष्ठापना शिवसेनेला नकोय, त्या निमित्तानं झोटिंग अहवाल बाहेर काढून अडथळे खडसेंच्या समोर निर्माण केले जात आहेत? म्हणजे आत्ताचं चित्र तरी असंच दिसतंय की मवियात खडसेंच्याच विषयातलं 3 मत आहेत, 3 पक्ष असल्यामुळे, आणि त्यामुळे जे स्वतःला जे सोयीचं नाही, गैरसोयीचं आहे. जळगावच्या राजकारणात खडसे या सेनेला सोयीचेच नाहीयेत, कारण एका अर्थाने शिवसेनेचा सगळा जो काही म्हणजे जळगावमध्ये शिवसेनेला रोखणारे खडसेच होते आणि आता ते राष्ट्रवादीत गेलेत, त्यामुळे शिवसेनेला अडचण त्यावेळी होती आणि आताही आहे. जयंतराव माइंडकर, पुढचा प्रश्न आपल्यासाठी. जयंतराव माइंडकर, मग आता मला सांगा, पवारांनी खडसेंचा गेम केला का? असं नाही आहे. याचं कारण असं आहे की पहिली गोष्ट त्यांचं वय, त्यांची तब्येत वगैरे पाहता त्यांच्याकडे त्यांना आमदारकी दिलेली नाही आहे का, तर ही वस्तुस्थिती की त्यांना देण्यात आलेली आहे. मग आता तुम्ही जसं म्हणता की आत्ता इमिजिएटली काय, ह्या झोटिंग समितीचा अहवाल नेमका आत्ता का यावा, चला आपण क्षणापुरतं मकरंद मुळे जे म्हणत आहे ते मान्य केलं एका क्षणापुरतं की कदाचित शिवसेना हा अहवाल फुटण्यामागे असू शकते, एक क्षणापुरतं आपण मान्य करूया. मी एक जनरल विधिमंडळ 32 वर्ष कव्हर केली म्हणून एक जनरल जी मेथड आहे ती सांगतो. कुठलाही अहवाल हा जसाच्या तसा कुठल्याही पटलावर मांडला जात नाही. मुद्दा मांडला जाण्याचा नाहीच आहे आता जयंतराव, मुद्दा मांडला जाण्याचा नाहीये, मुद्दा अहवाल हरवण्याचा आहे, कथित हरवण्याचा आणि कथित सापडण्याचा आहे. इथे मुद्दा उपस्थित त्या निमित्तानं मी करतो की अशा प्रकारच्या कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टी चर्चेत आणायच्या आणि जो माणूस आपल्या मागे भुणभुण लावतोय मला आमदार करा, मला आमदार करा, मला आमदार करा, त्याच्या तोंडावर फेकण्यासाठी काहीतरी हातात ठेवायचं, अशी राजकारणाची रीत असू शकते. ही पण असू शकते, हे पण मी मान्य करतो. मी दोन्ही गोष्टी बा, हे मुळात अहवाल सापडत नाही असं सकाळी मुख्य सचिवांनी सांगणं आणि संध्याकाळी त्यांनीच सांगणं सापडला, किंवा मग गव्हर्नरनी 12 आमदारांची नावं सापडत नाही म्हणणं, या तीनही गोष्टी संपूर्णपणे चुकीच्या आहे. प्रशासन, गव्हर्नर कधीच असं म्हणाले नव्हते की यादी सापडत नाहीये, तो संपूर्ण वेगळा विषय आहे. माहिती अधिकारात मिळालेल्या उत्तरातूनच विविध प्रकारचे चुकीचे अर्थ मुद्दामून प्रसारित केले गेले, त्याची इथे तुलना होऊ शकत नाही. मी माहिती अधिकाराचा अर्ज आलेलं उत्तर जवळून नीट वाचलेलं आहे आणि मला मराठी नीट येतं, त्याच्यामुळे मी हा सांगतोय. तो मुद्दा इथे नको. शिवराय कुलकर्णी, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न. समजा खडसे राष्ट्रवादीतून राज्यपाल नियुक्त आमदार झाले तर शिवसेनेला जळगावात काय त्रास होईल? खडसेंची जी एकूण कामाची पद्धत आहे, खडसे अत्यंत वेगाने काम करतात आणि ते करून राहिले राष्ट्रवादीसाठी. त्याच्यामुळे त्यांच्यातला जो संघर्ष उभा झालेला आहे, त्या संघर्षाचे जे ठिणगे आहेत तिथे सरसकट म्हणजे तिथल्या मुळात राष्ट्रवादी काँग्रेसनी त्यांना स्वीकारलेलं नाही, स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसनी, काँग्रेस वैरी असल्यासारखे त्यांच्याशी वागतात आणि शिवसेनेने उघड शत्रुत्व घेतलेलं आहे. या कंडिशन मध्ये तिथे एकाकी झुंज आहे खडसेंची, ती दिसते सगळ्या महाराष्ट्राला. आणि त्या झुंजीमध्ये आता आज खडसेंच्या पाठीशी खरंच या मवियामध्ये कोण आहे हा प्रश्न महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेला आहे. काल परवापर्यंत भारतीय जनता पार्टीवर आरोप करून भारतीय जनता पार्टीने कसं संपवलं, भाजपने कसं राजकारण केलं, इथपर्यंत कालपर्यंत सगळं ठीक होतं. आज का बरं झोटिंग अहवाल, आज झोटिंग अहवाल आलेला आहे, तो आपण असं वारंवार म्हणताय की झोटिंग अहवाल सार्वजनिक करा. आता इथे पुढची राजकारणाची खेळी सुरू होते. अहवाल भारतीय जनता पार्टीच्या सरकारच्या दरम्यान आला, तो पटलावर ठेवला गेला नाही. शिवराय कुलकर्णी तर्क देत आहेत की तो प्रकरण न्यायप्रविष्ट होतं. आता अहवाल सकाळी हरवलेला संध्याकाळी सापडलेला आहे. उपमुख्यमंत्र्यांना समाधान मिळालेलं असेल की अहवाल आता सुरक्षित आहे, तो राज्य प्रशासनाच्या ताब्यात आहे, तो अहवाल सार्वजनिक करायची मागणी भारतीय जनता पार्टी करते. जयंतराव माइंडकर, आता ही मागणी मान्य तरी होईल का? नाही होणार. याचं कारण असं आहे, ऍक्शन टेकन रिपोर्ट, मी मगाशी तेच सांगत होतो की कुठलाही अहवाल हा द्यायचा की नाही, पटलावर ठेवायचा की नाही किंवा स्वीकारायचा की नाही, हे सर्वस्वी सरकारवर अवलंबून असतं. सर्वस्वी आम्हाला त्यातल्या हव्या त्या गोष्टी घेतल्या आणि आम्ही तेवढ्या इम्प्लिमेंट करत आहे. ऍक्शन टेकन रिपोर्ट, ATR हा शब्द अगदी कॉमन आहे, तो शब्द वापरला जाऊ शकतो आणि आम्हाला जेवढं पाहिजे तेवढं आम्ही घेतलं. अगदी जुन्या मानद कमिशन पासूनच्या अहवालांच्या पासून आतापर्यंतचा एकही अहवाल जो कॉन्ट्रोव्हर्शियल मकरंद मुळेंसाठी पुढचा मुद्दा आहे, ATR सुद्धा सार्वजनिक होईल झोटिंग अहवालातला?
आणि मुळात काय आहे की झोटिंग अहवाल सार्वजनिक करणं, एटीआर सार्वजनिक करणं ह्याच्यात खरोखर स्वारस्य आहे का, की ह्या निमित्ताने परत परत ह्या तीन पक्षातले जो काही एकवाक्यता नाही ती एक तर सारखी सारखी उघड होतीये. अहवाल हरवला, ते अहवाल सापडणं, खडशांना एकटं पाडणं, पक्षात दिसलं राष्ट्रवादीने एकटं. त्यामुळे ह्या हा सगळ्या हा 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 मुद्दा महत्वाचा आहे. हा मुद्दा महत्वाचा आहे. शिवराय, आपण तटस्थ निरीक्षक म्हणून सांगा, राष्ट्रवादीत घेऊन खडसेंना सायडिंगला टाकलंय का? दिसतंय ना ते स्पष्ट. त्यांची एकाकी झुंज सुरू आहे. त्यांची एकाकी झुंज सुरू आहे, ते स्पष्टपणे दिसत आहे. आणि त्यांना वाचवायला कोणी समोर येत नाही. सगळ्यांना इंटरेस्ट जो आहे तो फक्त भाजपवर आरोप करण्यापुरता आहे. पण खडसेंना खरोखर कुठल्या मार्गाने वाचवलं जाऊ शकतं, त्यांना सपोर्ट दिला पाहिजे, त्यांना बॅकअप दिलं पाहिजे. हे मग शिवराय कुलकर्णी, एक छोटा प्रश्न. मग शिवराय कुलकर्णी, पुढचा छोटा प्रश्न असा, भाजप पूर्णपणे खडसेंच्या पाठीशी होतं का? मला एक तुम्ही सांगा की भारतीय जनता पार्टीने 100% खडसेंचं नेतृत्व मान्यच केलेलं होतं. भाजपने काही त्यांना पार्टीतून काढून टाकलेलं नाही. त्यांचा पूर्ण मान राखत ते त्यांच्यावर प्रकरण न्यायप्रविष्ट असताना, आरोप असताना त्यांच्या मुलीला तिकीट दिलं गेलं. आता तुम्ही निवडून येऊ शकला नाहीत जनतेमधून, याचं खापर तुम्ही भाजपवर नाही पडू शकत. भारतीय जनता पार्टीने तुमचा पूर्ण मान ठेवला. तुमच्या घरामध्ये 2-2 लोकप्रतिनिधित्वाची पदं आहेत आणि तुमच्या नेतृत्वामध्ये निवडणुका लढवल्या जातात. जयंतरावांना पुढचा प्रश्न पटकन विचारतो. जयंतराव, राष्ट्रवादीमध्ये खडसेंची प्रतिष्ठापना होऊ नये यासाठी जे कोणी प्रयत्न करत असतील ते शरद पवारांच्या आशीर्वादाने करत असतील की शरद पवारांच्या आडून करत असतील, म्हणजे त्यांना लक्षात न येता करत असतील? उत्तर एक अगदी सरळ देतो. पहिलं उत्तर याचं असं आहे, हे सगळे प्रयत्न गव्हर्नर हाऊस मधून होत आहे. एक विचित्र गोष्ट घडत आहे की मुळात की म्हणजे पवार, आता आपण असं म्हणतात की खडसेंना आमदार न होऊ देण्यासाठी राज्यपाल प्रयत्न करतात. नाही, मी काय म्हटलेलं आहे पुन्हा लक्षात घ्या. जर आपण जे म्हणतायत सायडिंगला टाकलेलं आहे, ही व्यक्ती सायडिंगला गेली नसती जर गव्हर्नरनी 12 जण नॉमिनेट केले असते. तुम्हाला वेगळं चित्र दिसलं असतं. हे जे काही, बरं, एक वस्तुस्थिती मी मान्य करतो की जळगावमध्ये समजा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना, अगदी खडसे राष्ट्रवादीत आल्यानंतर भांडणं होणार नाहीत का? तर अगदी तटस्थ म्हणून सांगतो, हो, राहणार. अगदी गुलाबराव, मग आपण तुमच्या नव्या मुद्द्यावर शिवराय यांना बोलतं करणं गरजेचं आहे. शिवराय, पहा, राज्यपालांच्या माध्यमातून खडसेंच्या राजकीय वाटचालीला ब्रेक लागतोय का? लागत असेल तर त्याची नैतिक जबाबदारी भाजपा आजही स्वीकारणार आहे का? नाही, राज्यपालांच्या संदर्भात चर्चेमध्ये जर काही सांगायचं असेल तर मला तुम्हाला विनंती करायची की माइंडकर जेव्हा चर्चेत राहतील तेव्हा राज्यपालांचा प्रतिनिधी बोलवत त्या चर्चेमध्ये, तो सांगू शकेल काय आहे ते. अरे, भाजपनी चर्चा कशी घ्यावी हे सल्ले देणं बंद करा रे. मीडियाला त्यांचं काम करू द्या. राज्यपालांच्या नाही, आता इथे राज्यपालांचा प्रतिनिधी येऊ शकत नाही. भाजपचा प्रतिनिधी या नात्यानं तुम्ही भूमिका घ्या किंवा उत्तर द्या. नाही, आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की एकनाथ खडसे हे सुरुवातीला होते, आज त्यांची उपयोगिता त्यांना वाटत. त्याच्यामुळे आज कोणी नाही, फक्त नाटक करायचं म्हणून काल दोन्ही अहवालाचं शिवराय, आवाज येत नाहीये. शिवराय, मुद्दा महत्वाचा असला तरी दुर्दैवानं आवाज येत नाहीये. नेटवर्क गडबड होताना दिसतंय. यावरचं एक निरीक्षण पटकन मकरंद मुळे यांचं. राज्यपालांना इतका इंटरेस्ट आहे महाराष्ट्रात की अशा प्रकारचे आरोप त्यांच्यावर लावले जावेत आणि ते सत्य वाटावेत अशी परिस्थिती असावी, की हा केवळ आणि केवळ बचावाचा मार्ग आहे, मवियाचा? मुळात अशा प्रकारच्या चर्चेत सुद्धा घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींचा, म्हणजे राज्यपालांसारख्यांना आपण आणतो आणि आपण थेट संबंध जोडतो. विश्लेषक म्हणून मला काही हे स्वतःला फार पटत नाही, पण आता चर्चेत आहोत म्हणून असं आहे का की अगदी जयंत माइंडकर जसं म्हणतायत की 12 जणांच्या यादीतलं एक नाव खडसेंचं आहे आणि राज्यपालांनी नावं ओके करून ते 12च्या 12 आमदार झालेत आणि खडसेही आमदार झालेत, म्हणून खडसेंवर कारवाई टळली असती का? म्हणजे जर ते चूक एक मिनिट, इथे मुद्दा सुरू झाला सायडिंग या शब्दामुळे. ऐकून घ्या, मग तुमचे मुद्दे काढा. मला असं वाटतं की खडशांच्या प्रवेशाच्या वेळी जी चर्चा केली गेली, आमच्याकडे सीडी आहे, तुमच्या सीडीचं उत्तर, अशी जी काही राजकीय
फुलफेक चिखलफेक रंग एकमेकांवर टाकले गेले ते सगळे बाजूला आहेत आणि रंग जेव्हा उडतायत असं लक्षात आलं त्यावेळी पक्षांच्या मार्गाने जाऊ द्यावं त्यांना सोडून देऊ अशा प्रकारची मानसिकता आता तरी या 3 पक्षाच्या सरकारमध्ये दिसते. राज्यपालांना चर्चेत आणून फार आपण आपलं समाधान करून घेऊ शकतो पण त्याचा मूळ जो प्रश्न आहे आहे की राज्याचे मुख्य सचिव जे अराजकीय आहेत, राजकीय नाहीत, कुठल्याही पक्षात नाही, ते असं अहवाल हरवला आणि ते असं म्हणतात अहवाल सापडला याच्यातच मूळ इंगित काय आहे ते खरं म्हणजे याचं उत्तर कदाचित जयंत माइंडकर देऊ शकतील. आपण जयंतरावांना संधी देऊ. जयंतराव, सत्ताधारी गटाच्या कडून या चर्चेमध्ये माणूस येणं अपेक्षित होतं, अद्याप तरी त्यांना असं वाटत नाहीये की यावर आपण बोलायला हवं की काय. त्यांनी आधी दिलेलं आश्वासन पाळलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसकडून अद्याप या चर्चेत प्रतिनिधी पाठवला गेलेला नाही. आधी दिलेल्या व्यक्तीच्या नेटवर्कमध्ये अडचणी असल्यानं महेश तपासे या चर्चेत सहभागी होऊ शकलेले नाहीयेत. तुम्ही आता उत्तर द्या की राज्याच्या मुख्य सचिवांकडून ही 2 विधानं करायला लावली गेली असतील, किती सत्य परिस्थिती असेल की नक्की पडद्यामागे काही वेगळंच घडत असेल. चीफ सेक्रेटरी लेव्हलच्या IAS ऑफिसरनी अशा प्रकारची विधान करणं इतकं बेजबाबदारपणे सकाळी एक बोलणं आणि संध्याकाळी एक बोलणं हे त्या ऑफिसरच्या दर्जाच्या दृष्टीने चूक आहे. आता प्रश्न असा आहे, तुमचा डायरेक्ट प्रश्न, की अशा प्रकारची विधानं करायला लावू शकतात का? तर मी एक इन जनरल वाक्य सांगतो, ब्युरोक्रेसीला मोल्ड केलं जातं, इथे केलेलं आहे की नाही हा आपण प्रत्येकाने स्वतःला प्रश्न विचारला तर उत्तर सापडू शकतं. अगदी म्हणजे जयंतराव आपल्या वाक्याचा संदर्भ घेतो. आपल्या वाक्याच्या मधला एक महत्वाचा मुद्दा असा आहे की नोकरशाहीला हवं तसं वाकवता येतं आणि जर तो नोकरशहा रिटायरमेंटच्या जवळ आला असेल, निवृत्ती त्याची जवळ असेल, तर तो स्वतःच वाकायला तयार असतो का? शिवराय कुलकर्णी. शिवराय, आपल्याला विचारलाय प्रश्न. हो, पुन्हा एक वेळा विचारा प्लीज. जी, मी तेच म्हणालो की निवृत्तीच्या जवळ आलेला नोकरशहा हवा तसा वाकायला तयार असेल तर स्वाभाविकरित्या नोकरशाहीला वाकवलं जातं का? आता हे रोज नोकरशाहीला वाकवत आहे. पोरखेळ मांडला पोरखेळ. मला सांगा किती बेजबाबदार उत्तर आहे की मुख्य सचिव दर्जाचा अधिकारी सांगतो की फाईल सापडत नाही आणि फाईल सापडलं नाही म्हटल्यावर ज्यांची ख्याती आहे की दादा अतिशय चाणाक्ष मंत्री आहेत, कर्तबगार आहेत, त्यांनी एका वाक्याने त्यांना खडसावलं नाही, कुठली त्यांना नोटीस दिलेली नाही की असं कसं एवढा महत्वाचा हे घाळ झाला. अगदी. आणि नुसतं एवढंच नाही, सीताराम कुंटेंच्या बाबतीत गेल्या काही महिन्यातले 2-3 विषयही आपल्याला लक्षात ठेवायला हवेत की हे तेच महनीय व्यक्ती आहेत ज्यांना सांगितलं गेलं एका फोन नंबरचं टॅपिंग आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये झालं भलत्याच फोनचं टॅपिंग. हे तेच सीताराम कुंटे जे सांगतात एक अहवाल सकाळी सापडला आणि तोच अहवाल संध्याकाळी सापडला. या सीताराम कुंटेंचं काय करायला हवं मकरंदमुळे? काय आपण सगळी चर्चा पुरोगामी महाराष्ट्राची करतो. पुरोगामी महाराष्ट्रात अशा प्रकारची नोकरशाही प्रशासन किंवा इतके उच्च पदस्थ अधिकारी इतकं जर वाकणार असतील आणि वाकायला सांगितल्यावर रांगायला लागत असतील तर मला असं वाटतं की आपण राज्य सरकार म्हणून पक्ष जाऊ द्या, राजकीय पक्ष कुठे चाललेलो आहोत, एका धोकादायक वळणावर उभे आहोत की काय आपले खेळ करताना अशी स्थिती वाटते. अगदी अत्यंत महत्वाचं निरीक्षण या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण मांडलं आणि त्याच निमित्तानं ही चर्चा ज्या मुद्द्यांवरून पुढे सरकली तिला वेळ मर्यादा आहे. आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या भागामध्ये तुर्तास इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.